राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरेगावी मुक्कामी आलेले आहेत. या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा त्यांचं काम काही थांबताना दिसत नाहीये. आता रात्रीची वेळ आहे, पण मात्र असं असलं तरी या ठिकाणी जे काही पूल उभारले जात आहेत, या कांदाटी खोऱ्यामधील जे काही पूल आहेत, जो की आहीर असेल, तापोळा असेल, त्याचबरोबर आपटी असेल आणि सावरी असेल, असे 3 पूल या ठिकाणी होत आहेत. आणि या तिन्ही पुलाची पाहणी करण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत. की दौरे त्यांचे चालू आहेत. आज ते धाराशिव, पंढरपूर या ठिकाणचा दौरा करून इथे पुन्हा एकदा दरेगावी आले. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो, या जे हे दुर्गम भाग जो आहे, हा कांदाटी खोरं, या ठिकाणी हे पूल उभारले जात आहेत, त्याची पाहणी त्यांनी केलेली आहे. अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहेत. एकूणच जी इथले जे दुर्गम भागातील लोक आहेत, त्यांना कनेक्टिव्हिटी मिळणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठीच त्यांनी हे प्रयत्न गेले 3-4 वर्षापासून सुरू केले होते आणि आता त्याला यश येताना दिसतंय. कारण बऱ्यापैकी हे पुलांची कामं आता होत आलेली आहेत. काही दिवसातच हे पूल सुरू होतील आणि खरं तर या भागाला कोकणाला जोडणारा हा भाग सगळा जोडला जाईल. आणि त्यामुळं पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हे जोडले जाणार आहेत. पर्यटनाची वाढ होणार आहे. त्या पर्यटक मोठ्या संख्येने या भागात येऊ शकतील आणि इथल्या पर्यटनाचा आनंद सुद्धा घेऊ शकतील. तुषार तपासे, झी मीडिया, दरे, सातारा.